नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री क्लासमध्ये. आपण स्टडी करत आहोत भक्ती रसामृत सिंधू. आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 1 ला प्रारंभ केला होता आणि त्याच्यामध्ये आपण एक सायकल स्टडी केली होती, राईट? तुम्हाला त्या सायकलचं चित्र पण दिलं होतं आणि तो एक श्लोक आहे ॲक्च्युली. तो श्लोक पण तुम्हाला मी द्यायला राहिलून गेलो, त्याचा मी तुम्हाला ठीक आहे फोटो काढून पाठवतो ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये पाठवला मी, तर श्लोक तुम्ही बघू शकता. एक मिनिट. तुम्हाला दिसत असेल, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयते विष्णू भक्ती रतात्मना. हा श्लोक आहे ॲक्च्युली, पद्मपुराण मधील श्लोक आहे हा, जे आपले सायकल दिले. सो ॲक्च्युली सायकल मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला याच्यामध्ये मी काहीतरी रिॲडजस्टमेंट करून देईन, पण सायकल बरोबर आहे ॲक्च्युली. तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला अविद्या, इग्नोरन्स, त्याच्यामुळे काय होतं, पाप करण्याची इच्छा तयार होते, बीज. आणि मग नंतर पुढे होतं पाप, रॉंग ॲक्शन त्याला म्हटलं जातं, पाप, राईट? आणि मग पाप झाल्यानंतर 2 गोष्टी प्रकट होतात, प्रारब्ध आणि अप्रारब्ध. सो अप्रारब्ध जे आहे ना ॲक्च्युली, त्या अप्रारब्धमधनं 2 गोष्टी ॲक्च्युली प्रकट होत आहेत. नॉट दॅट अप्रारब्ध प्रारब्ध, सायकल एकदम बरोबर आहे. अप्रारब्धमधनं पहिलं प्रारब्ध म्हणजे आत्ताचं जे प्रकट शरीर आहे, जे कष्ट देणारं ते निर्माण होतं. आणि दुसरं अप्रारब्ध म्हणजे त्यातनं आपल्या मनामध्ये जे संस्कार निर्माण झालेले आहेत इंद्रिय तृप्तीविषयीचे, त्याला म्हणतात कूटम. ते पुन्हा आपल्या नवीन इच्छेला जन्म देणार. अँड दॅट्स हाऊ ती सायकल कंटिन्यू होत जाईल, राईट? मग आता आपल्याला आज बघायचं आहे की या सायकलमधनं कसं आपल्याला बाहेर निघायचं आहे, ठीक आहे? मग ॲक्च्युली त्या श्लोकामध्येच उत्तर दिलेलं आहे. आपण भक्तीचे शुद्ध भक्तीची लक्षणं बघत आहोत, राईट? शुद्ध भक्तीची 6 लक्षणं आहेत. क्लेशाग्नी शुभदा सांद्रानंद विशेषात्मा सुदुर्लभा मोक्ष लघुताकृत श्रीकृष्णाकर्षिणी, राईट? हे 6. त्यातलं पहिलं आपण बघत आहोत क्लेशाग्नी. क्लेशाग्नी म्हणजे सर्व क्लेशांची जी अग्नी आहे ती नष्ट होणे, राईट? आणि त्याच्याकरता सायकल दिलेली आहे समजण्याकरता. सो ॲक्च्युली श्लोकामध्ये उत्तर आहे. हे तुम्ही जर श्लोक त्यात वाचाल ना, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयते विष्णू भक्ती. जिथे विष्णू भक्ती आली त्या विष्णू भक्तीने सर्व काही नष्ट होणार. काय काय नष्ट होणार? विष्णू भक्तीने पाप करण्याची इच्छा पण जाणार, कुटुंब पण जाणार, बीज पण जाणार. फक्त प्रारब्ध जे आहे ते आपल्या समोर राहणार आहे.
ते आपल्याला भोगायचं आहे प्रारब्ध. ठीक आहे. प्रारब्ध म्हणजे आत्ता माझ्यासमोर जे काही सिच्युएशन आहे, हे शरीर, माझ्यासमोर असणारे व्यक्ती, हे घरदार, सगळं हे प्रारब्ध आहे आपलं. राईट. त्याला आपल्याला समोर आता सामना करायचा आहे. पण तो सामना करण्यासुद्धा सोपं जातं भक्ती केल्यावरती. मग आता पुढे प्रभुपाद देतात हे ना त्याच्यामध्ये क्लेशाग्नीमध्ये, तर विस्तारामध्ये प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. तिसऱ्या लाईनीमध्ये बघा, क्लेशाग्नीमध्ये प्रॉपर लिहित आहेत. श्री रूप गोस्वामी सांगतात की या जन्मातील आणि पूर्वजन्मातील पापांच्या प्रतिक्रियांमुळे आपल्या जीवनात दुःख येत असतात. करेक्ट. साधारणपणे असं समजले पाहिजे की अज्ञानपोटी मनुष्य पापकृत्य करीत राहतो, परंतु केवळ अज्ञानाचे कारण दाखवून तो पापांच्या फळापासून मुक्त होत नाही. ज्याप्रमाणे एखादा लहान मूल आहे आणि एखाद्या लहान मुलाने म्हटलं की अरे बाबा मी या आगीमध्ये हात टाकला, राईट, आणि माझा हात जळतोय. तो म्हणेल मला माहित नव्हतं की आग जाळते म्हणून, पण तरी आग जाळणार आहे ना. पण अज्ञान हे कारण नाहीये आपल्या दुःखांपासून मुक्त होण्याकरता. जिथे आपण चुकीची घटना केली, एखादं कृत्य केलं, आपल्याला त्रास होणार आहे, भले आपल्याला माहीत असेल किंवा नसेल. राईट. मग आता सर्वात पहिले आपल्याला ज्ञान प्राप्त करणे हे गरजेचं आहे की क्या सही है संसार में, क्या गलत है. सो दॅट्स वाय हे भागवतमध्ये गेल्यावर तुम्हाला ही प्रार्थना दिसेल कुंती महाराणींची. भवेस्मिन क्लिश्यमानानाम अविद्या काम कर्मभी श्रवण स्मरण अर्हाणीती करिष्यती केचन. कुंती महाराणी म्हणते की ॲक्च्युली जेव्हा जीव भगवंतांचं श्रवण आणि कीर्तन यामध्ये प्रविष्ट होऊन जातो, तेव्हा त्याचं अज्ञान दूर होणार आहे. आणि लक्षात ठेवा की फक्त अज्ञान दूर करून आपलं काम होणार नाही आहे. अज्ञान दूर करण्याबरोबर आता प्रेझेंटली तर आपण अज्ञान दूर करून चुकीचं कार्य करणार नाही. राईट. दिस इज फर्स्ट स्टेज. म्हणून सर्वात पहिले आपल्याला जर का थांबायचं असेल तर पहिले आपल्याला वाईट कृत्य थांबवायचे आहेत, बॅड ॲक्शन्स, की हे करने से बाबा ऐसा ऐसा होता है, ये करना नहीं चाहिए हमको. राईट. बट देन प्रश्न असा तुमचा असेल कि लेकिन उसके लिए क्या करेंगे जो ऑलरेडी हमने कर चुके हैं गलत काम. अभी तो पता चल गया कि गलत नहीं करना चाहिए, तो मैं बच गया, लेकिन पहले से जो किया है उसका क्या. हरे कृष्ण. सो त्याला असं म्हटलं जातं की ऑलरेडी जे केलेलं आहे आपण, त्याच्यात आपल्याला काही ना काही रिॲक्शन भेटणारच आहे डेफिनेटली. त्याला प्रारब्ध म्हटलं जातं. म्हणजे जे अप्रारब्ध आहे ते आता प्रारब्ध अवस्थेमध्ये येईल कालांतराने. राईट. पण सर्वात पहिले आहे की बाबा आत्ता तरी चुकीचं करण्याचं बंद करून टाक. पहले जो किया वो ठीक है, उसका हिसाब किताब बाद में देखते हैं, लेकिन अभी तो बंद करो ताकि आगे जाके प्रॉब्लम ना हो आपको. पहले जो किया है उसका क्या करे अभी. राईट. तर ऑलरेडी आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता समजा आपण एक उदाहरण घेऊया. नो जसं एक पाण्याचा टँक घेऊया आपण उदाहरण. पाण्याच्या टँकमध्ये वरनं पाणी पडतं आणि खाली नळातनं पाणी बाहेर पडतं. जे वरनं पाणी पडत असतं ना वॉटर टँकमध्ये, ते आहे आपले नवीन नवीन कर्म ॲड करत जाणे. टँकमध्ये जे पाणी आहे त्याला संचित कर्म म्हटलं जातं. आणि टँकमधनं जे पाणी बाहेर पडतं ना, दॅट इज आपलं प्रारब्ध जे आहे ना ते मॅनिफेस्ट होत आहे. ठीक आहे. दिस इज जस्ट वन एक्झाम्पल. राईट. टँकमध्ये जे पाणी साचलेलं आहे ते अप्रारब्ध आहे, ते कधी ना कधी बाहेर पडणार आहे. उदाहरण घ्यायला म्हटलं त्याला असं म्हटलं जातं, दिस संचित कर्म ॲक्युमुलेटेड कर्मा, दिस इज समथिंग कॉल्ड एज क्रियमाण. ते आता ॲक्टिव्ह नाही आहे पण कालांतराने ॲक्टिव्ह होऊन जाईल. त्याला म्हणतात कार्मिक बँक अकाउंट. ना आता जेव्हा आपण भक्ती करतो भगवंतांची, तेव्हा ठीक आहे आतापासून तर मी चुकीचं काम करण्याचं बंद केलं. राईट. परंतु जे ऑलरेडी झालेलं आहे त्याला पण भगवंतांच्या कृपेने, म्हणजे त्याला आपण असा विचार करू नये की फिर मैंने जो भी गलत किया था वो सब माफ़ हो जाएगा. भगवान तो सब माफ़ कर रहे हैं, लेकिन अभी सब कुछ भगवान ने अपने बैग में जमा करके रखा है. राइट. अब भगवान उसको कैसे इस्तेमाल करेंगे उनके हाथ में है. कभी उसमें से कुछ निकाल के देंगे, कभी नहीं देंगे. त्याचा आपण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आपण टेन्शन घ्यायचं की जेव्हापासून मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे तेव्हापासून मी कसा वागतोय.
जेव्हा मला ज्ञान नव्हतं तेव्हा मी चुकीचं वागलो, ही वेगळी गोष्ट, पण तरी पण त्याची शिक्षा होणार आपल्याला. पण ती पण शिक्षा भगवंतांनी आपल्या अधीन ठेवलेली आहे, किती द्यायची किती नाही द्यायची. राईट. मग भक्ती कशी असते, 3 स्टेजेसवरती आपल्याला आपले कष्ट दूर करते. पहिली स्टेज जे भूतकाळात आपण केलेलं आहे कर्म, त्याचं भगवंत कंट्रोल घेतात. राईट. आणि कधी देतात कधी देत नाहीत त्यांच्यावरती येते. आणि स्पेशली कधी देतात, जेव्हा भक्तांना गर्व होतो. हरे कृष्ण. जेव्हा भक्त आपल्या साधनेमध्ये ढिलाढाले होऊन जातात, जेव्हा भक्त वैष्णव अपराध करतात, तेव्हा भगवंत जुना बैंक अकाउंट खाता खोलतात. तेरा खाता दिखाओ कितना भारी है, बहुत पैसा है तुम्हारे बैंक में, थोड़ा सा दे देता हूँ आपको. बोले क्यों? क्यों मतलब बहुत सारे कारण हो सकते हैं. या तो हम भक्ति में आगे बढ़ने के लिए चेष्टा नहीं कर रहे हैं, तो भगवंत मागना मग असा जोरदार धक्का देतात की आपल्याला मग आपण जागृत होऊन जातो, अरे बापरे क्या हुआ क्या हुआ. किंवा आपण अपराध करत असेल, आपल्याला सजग करण्याकरता कष्ट देतात. कारण आपण कसे आहे की बऱ्यापैकी लोक आपण जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत विचारत नाही की त्रास का होतोय. कधी प्रसादाची प्लेट तुम्ही घ्यायला गेलात असाल, तोपर्यंत वर बघत नाही जोपर्यंत प्लेटमध्ये एक गुलाबजामुन कमी पडत नाही. हरे कृष्ण. तोपर्यंत खालीच बघत असतो प्लेटकडे. कधी आयुष्यामध्ये बघितलं नाही की कोण सेवा करताय. कधी बघता तुम्ही कोण डिवोटी सेवा करत असतो. आणि काही डिवोटी सेवा करणारे फिक्स असतात, बॅक टू बॅक इयर आफ्टर इयर तेच सेवा करत असतात. आणि कधी कधी काही डिवोटींना माहीत पण नसतं की हे सेवा करतात. कारण आपली व्यवस्था कशी आहे, आपण आपल्या पेटमध्ये पडलं की बस दुनिया से लेना देना नाही मेरे को. राईट. सो दिस फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, भगवंत आपल्या मनामध्ये असणारे जे काही पापक्रियांचे जे इम्प्रेशन्स आहेत ते नष्ट करतात. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते सर्वात महत्त्वाचं आहे सेकंड स्टेजला. कारण जोपर्यंत ॲक्च्युली इम्प्रेशन्स किंवा आपल्या मनाच्या पटलावरती बसलेले जे त्याला काय म्हणतात संस्कार आहेत, ते जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत फार कठीण आहे भक्तीमध्ये प्रगती करणे. कारण भले आपण आत्ता थांबवले असेल चुकीचे काम करणं, पण पहिले जे संस्कार आहेत ते तर आपल्याला प्रवृत्त करतात ना. म्हणून भक्तीमध्ये ॲक्च्युली त्याला काय म्हटलं जातं, स्वभाव आणि श्रद्धा याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते. स्वभाव आणि श्रद्धा. श्रद्धा काय आहे की भगवान का भजन पूजन करना चाहिए, श्रद्धा ही आहे आपली. राईट. पण स्वभाव काय आहे, पुराना स्वभाव. चॉकलेट खाना है मेरे को, चाय पीना है, कॅडबरी खाना है. हरे कृष्ण. भगवंत काय करतात, असे संस्कार नष्ट करून टाकतात जर आपण सिन्सिअरली भक्ती करत राहिलो तर, स्पेशली गुरूंचा आश्रय घेऊन, भक्तांचा आश्रय घेऊन. आणि तिसरी गोष्ट, बेसिक इग्नोरन्स, जे मूलभूत अज्ञान आहे भौतिक जगामध्ये ते नष्ट करतात, ज्याने मग पापक्रिया होत नाहीत. म्हणून तुम्ही पहिल्यापासून आलात तर पहिले 3 स्टेजेसमध्ये. पहिली म्हणजे आपल्या जे पूर्व जीवनामध्ये गेलेले कर्म आहेत ते भगवंत आपल्या हाती घेतात, कंट्रोल करतात. म्हणून बघा ना, कधी कधी आपल्याला तुम्हाला असं बरेच दिसलं असेल की तुम्हाला गाडी एक छोटा धक्का देऊन गेलेली आहे, पण तुम्ही वाचलात. घरामध्ये पाटा वरवंट तुमच्या पायाच्या बाजूला पडला. हरे कृष्ण. झालं कधी असं? है ना. ते आमच्या इथे आम्हाला राहण्याकरता एक ठिकाणी रूम दिलेले नवीन, तिथे पंखा असा आहे की जर समजा चॅन्टिंग करून तुम्ही उठला आणि थोडी अशी कधी कधी बघता ना काय उठल्यावर, म्हणजे झोपून उठल्यावरती नाही, चॅन्टिंग केलं तर कसं शरीर हे होतं ना एका ठिकाणी 2 तास 1 तास बसल्यावरती, तर असं आपण आकडतो ना, असं हात वर करतो. पंखा स्ट्रेट आहे. तर एक दिवशी मी असा हात वर करत होतो आणि पंखा एकदम एकदम पंख्याच्या खालीच होतो मी. हरे कृष्ण. जर थोडे मी जास्त हे केलं असतं ना, हरे कृष्ण, 1 महिना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेलो असतो मी. मग तेव्हापासून मी जेव्हा हात वर म्हणजे बघा स्मरण कसं असतं, हात वर करायच्या अगोदरच मला सिग्नल भेटतो की उपर पंखा आहे, पंखा आहे, पंखा आहे, बाजू बजाव. मग तुम्हाला काय वाटतं की हे स्मरण आपल्याला आपल्या स्वतःहून येतं का एवढं? आपण दुनियाभरच्या 1000 गोष्टीमध्ये गुंतलेलं असतो. तुम्हाला कसं आठवतं की बरोबर ते जांभई घेताना हात वर करतात, अरे पंखा आहे, इधर आगे बढो आगे बढो. हरे कृष्ण. दिस इज जस्ट फ्यू एक्झाम्पल्स. राईट. आणि भगवंत दुसरी गोष्ट, आपल्या इच्छांना साफ करतात, ज्या वाईट संस्कार आहेत. तिसरी गोष्ट, आपलं अज्ञान दूर करतात. सो लाईक दॅट.
मग आता तुम्हाला भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये तुम्ही हे बघितलं असेल ना श्लोक, ददामी बुद्धियुगम तम येन मामुपेत्यते तेषां सततयुक्तानां भजन. बघा, भक्तिरसामृत सिंधू म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे भगवद्गीता आणि भागवतचं. म्हणून तुम्हाला आता इथे सगळे श्लोक भेटतील वन बाय वन गीतेचे, भागवतचे, आणि ते पुष्टी करतील की देखो भक्ती करने से ये होता है. मग त्यातला हा एक श्लोक आहे, ददामी बुद्धियुगम तम येन माम उपयन्त्यते, की तुम्ही जर भक्ती करत राहिलात तर भगवंत हृदयातून तुम्हाला स्मरण देतात की हे करू नकोस, किंवा असं कर, किंवा असं जा, असं वाग, असं करू नकोस. राईट. किंवा त्याच अध्यायामध्ये 11वा श्लोक आहे, ज्ञान द्वीपेन भासत्वा. तर भगवंत आपल्या हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा लावतात. राईट. म्हणून प्रभुपादांनी पुढे लिहिलेलं आहे. राईट. सेकंड पॅराग्राफमध्ये प्रभुपाद लिहितात, अशा प्रकारे पाप कृत्य आणि त्यांच्या जोडीला असणारे क्लेश यांची जणू एक काही शृंखला असते आणि बद्धजीव एकामागून एक असे अनेक जन्म या पापांची फळे भोगत राहतो. त्याने पूर्वी केलेल्या पापांचे फळ त्याला वर्तमान जीवनात मिळत असते आणि तो आपल्या भविष्यातील जन्माकरता अधिक क्लेश या जन्मेच निर्माण करतो. राईट. तर याची उदाहरणं आहेत की आपण पूर्वजन्मात केलेल्या पापांचे परिणाम काय काय असतात. ज्यावेळी मनुष्याचा एखादा असाध्य रोग जडलेला असतो, गुंतागुंतीचे खटले म्हणजे कोर्ट केसेस. राईट. हे स्पेशली कोर्ट केसेस का, सर्वात टॉर्चरस कोर्ट केसेस असतात. ज्युडिशरी म्हणजे एवढे खतरनाक आहे, कुठल्याही जगामध्ये जा, भागामध्ये जा, निकाल लागेपर्यंत मनुष्य मरून जाईल. मेल्यावरती निर्णय लागेल की बाबा निकाल लागला, एवढी तुला धनसंपत्ती भेटणार आहे, आता काय फायदा. त्याचा जन्म नीच आणि भ्रष्ट कुटुंबात होतो किंवा अत्यंत अशिक्षित कुरूप असतो. त्यावेळी त्याच्या या सर्व अवस्था म्हणजे परिपक्व पापकृत्यांची उदाहरणे होत. राईट. तरीही परंतु किती जरी आपले पाप असले, किती जरी आपल्या ज्या जन्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतील, की आपलं जास्त शिक्षण नसेल किंवा आपल्यावरती काही दुःख असतील, कोई बात नाही, परंतु तरीही जर त्याने भगवंताचा आश्रय जर घेतला तर तो तरू शकतो या सगळ्या गोष्टीतून. राईट. असं नाहीये की हे सगळं सांगून तुम्हाला सांगायचं आहे की बघ तू कितना पापी था, असं नाहीये. तुला हे प्रॉब्लेम आहे ना, देख कितना पापी था, असं नाहीये. सांगण्याचा अर्थ असा आहे की इव्हन ह्या गोष्टी जरी आपल्या आयुष्यामध्ये असतील तरी सुद्धा आपण जर भगवंताचा आश्रय घेतला तरी आपण त्यातनं मुक्त होऊ शकतो. म्हणून देवहूती मातेच्या प्रसंगमध्ये हा तुम्हाला येईलच प्रसंग. राईट. तिथे म्हणते त्या याच्यामध्ये प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये दिला असेल, आय थिंक. दिले ना, नेक्स्ट टू नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं आहे उद्धवगीतेचं. तुम्हाला दिसत असेल बघा श्लोक 11.14.19 दिसतोय. त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात, माझी भक्ती धगधगत्या अग्नीप्रमाणे आहे, ज्याला अनगिणित इंधन पुरवले तरी तो जाळून भस्मसात करतो. राईट. तात्पर्य असे की एखाद्या धगधगत्या अग्नीमध्ये किती इंधन होते तरी तो त्याची राख करतो. त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांची केलेल्या भक्तिमय सेवा सर्व प्राकृत्यांचे इंधन जाळून नष्ट करते. राईट. लाईक दॅट. आणि पुढे उदाहरण दिले देवहूती मातेचं. या श्लोकात माता देवहूती 3.33.36 देवहूती आपला पुत्र कपिल देवांना सांगते की हे प्रभू, कुत्र्याचे मांस खाणाऱ्या कुळात जन्मलेल्या मनुष्याने देखील एकदाही भगवंताच्या नामांचे उच्चारण केले, त्याचे कीर्तन केले, त्याच्या लीलांचे श्रवण केले, त्यांना प्रणाम केला तरी त्याचे स्मरण केले तर तो वेदोक्त यज्ञ कर्म करण्यास त्वरित पात्र होतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की भगवंतांची भक्ती केल्याने व्यक्ती शुद्ध होऊन जातो. राईट. मग आता ऑफकोर्स तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये ते आपण जो श्लोक वाचला ना, जी सायकल बघितली, त्याचं पूर्ण चित्रीकरण दिलेलं आहे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की पापांचे 4 परिणाम असतात. जे परिणाम अद्याप पूर्णपणे परिपक्व झालेले नाही आहेत, जे परिणाम बीज रूपात आहेत, जे परिणाम पूर्णपणे परिपक्व झाले आहेत, जे परिणाम जवळजवळ परिपक्व झाले आहेत. बेसिकली ती सगळी सायकल तिथे दिलेली आहे. जे 4 गोष्टी दिल्या त्या सायकलमध्ये दिलेल्या आहेत. बेसिकली प्रारब्ध, बीज आणि कूट. राईट. तर तुम्हाला सायकल समजलेली, मी पण सायकल हे करणार नाही. आणि प्रभुपादांनी खाली सायकलच्या याच्यामध्ये दिलेलं आहे जवळजवळ परिपक्व परिणाम. याचा अर्थ असा आहे की क्लेश सध्या आपण भोगत आहोत आणि ज्या परिणामांना बीज म्हटले जाते त्याचे परिणाम आपल्याला हृदयामध्ये बीज रूपाने असतात. म्हणजे त्या पूर्ण सायकलमध्ये तुम्ही पूर्ण सायकलमध्ये जावा. जर तुम्ही सायकलमध्ये गेलात तर अविद्येने पापकर्म होणार, सिनफुल डिझायर. राईट.
बीज रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये आहे, ते अजून प्रकट झालं नाहीये. मग ते पाप करण्याच्या इच्छेने काय होतं, 2 रूपामध्ये येतं, अप्रारब्ध आणि प्रारब्ध. राईट. आणि मग नंतर ऑफकोर्स प्रारब्ध म्हणजे आता लगेच प्रकट होईल किंवा कालांतराने प्रकट होईल, दॅट इज अप्रारब्ध लिडिंग टू कुटम. आणि प्रभुपाद जेव्हा पुढे सांगतात, पुढे पुढे तुम्ही बघितलं असेल तर जसं तुम्हाला हे उदाहरण नेहमीच ओळखीचं आहे, दारू पिणाऱ्या माणसाचं. हरे कृष्ण. दारू पिणारा माणूस जो आहे तो दारू पिऊन पिऊन त्याला काय होतं, आत्ता दारू प्यायली तर प्रारब्ध त्याला प्रकट होणार आहे 1 तासाने 2 तासाने किंवा उद्या सकाळी. अप्रारब्ध त्याच्या हृदयामध्ये बीज उत्पन्न होईल. राईट. बीज नाही होणार, पहिले कुटम होईल त्या सायकलमधनं. कुटम म्हणजे बेसिकली इन्क्लिनेशन किंवा दारू पिण्याकरता प्रवृत्ती. राईट. आणि ही प्रवृत्ती कधी स्ट्रॉंग होते लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये कूट आहे. कूट कुठून कुठून भरलेलं आहे. कूट म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती. असं नाहीये की ती प्रवृत्ती नाहीये. मग आपण सगळे एवढे व्यवस्थित का आहोत, भक्तीमध्ये सुरक्षित का आहोत. ही जी प्रवृत्ती आहे ती जागृत कधी होते, जेव्हा आपण असत्संग करतो तेव्हा ही प्रवृत्ती जागृत होणार. म्हणून शास्त्रामध्ये पुन्हा म्हटलेलं आहे, असत्संग त्याग यही वैष्णवाचार. नाहीतर मग आपल्या हृदयामध्ये काय असं नाही की वृत्ती साफ झालेली आहे, वृत्ती आहे, पण ती वृत्ती जागृत कधी होईल, जेव्हा मी असत्संग करेल. आणि मग ते कुटुंब काय होईल, पुन्हा बीजमध्ये रूपांतरित होईल आणि पुन्हा मग पाप करण्याची इच्छा आणि पुन्हा सायकल ती पुन्हा वाढेल. त्याचं अजामिलचं उदाहरण आहे भागवतमध्ये, अजामिल ब्राह्मणाचं. अच्छा, अजामिलला एवढी चांगली ट्रेनिंग दिली होती, तो आपल्या घरी वडिलांची सेवा करत होता, सर्व काही व्यवस्थित होतं. मग तो वनामध्ये जेव्हा गेला काही ते पूजेची सामग्री शोधायला, तेव्हा त्यांनी कोणाचा संघ केला, वैश्याचा संघ केला. राईट. एक शूद्र आणि शूद्राणीचा संघ केला आणि त्या संघाने, त्या संघामात्रानेच, हरे कृष्ण, म्हणजे विचार करा, एक छोट्या संघाने पूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन जाऊ शकतं. मग त्याने वेश्याला घरी घेऊन आला, घरातल्या लोकांना काढलं. म्हणजे डिझायर जी असते ती एवढी स्ट्रॉंग होत जाते, स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग, आणि मनुष्य मग असुर बनून जातो. म्हणून बिगिनिंग कुठनं आहे, असत्संग. बाकी असत्संग ज्याने टाळला तो सुरक्षित आहे. मग तुम्ही म्हणाल की असं थोडी आहे की आपल्या मनामध्ये विचार येत नाहीत का पाप कृत्याचे, नाही येतात, पण सत्संग असेल तर त्याला संधी भेटत नाही. राईट. आणि दुसरी गोष्ट, सत्संगमध्ये भक्तिमय क्रियांद्वारे आपण शुद्ध होत असतो, शुद्धी आपली होत असते, नाही असं नाही. पण आपण जर शुद्धी करून घेतल्यावरती पुन्हा जाऊन जर कचरा उचलला, पुन्हा नवीन इम्प्रेशन भेटतात आपल्यावरती. समजा आपण आज चहा सोडला असेल, ठीक आहे, म्हणजे आज तुम्ही 10 वर्षापूर्वी चहा सोडला असेल, 10, 15, 20 वर्षापूर्वी चहा सोडला असेल, पण तुम्ही अचानक अशा ठिकाणी गेलात, कॉलेजच्या मित्रांची संगत असेल, गेट टुगेदर असेल, अरे घे नाही, काय होतं, 1 कप चहाने काय होणार आहे, थोडी नॉनव्हेज आहे, चहाच थोडं आहे. हरे कृष्ण. 1 कप जर आपण प्यालो, पिऊ नका कोणी, पण असं होऊ शकतं नाही, तुमचा कोणी जिगरी मित्र असेल शाळेतला, तो म्हटला ना 1 कप पिऊन टाक रे, काय नाही होत, म्हणजे तुम्ही पिणार नाही, सांगतो तुम्हाला. जर आपण तो पियालो तर त्याचे संस्कार पुन्हा जागृत होतात आपल्या मनामध्ये. राईट. म्हणून बघा ना, जर तुम्ही कधी याच्यामध्ये ट्रॅव्हल केलं असेल, बसमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करतात, ते लक्झरी बसेस असतात. आजकाल तर एवढं नाही, पण पहिले 10 वर्षापूर्वी अशा बसेस असायच्या, त्या बसमध्ये गाणे वाजायचे पिक्चरचे, माहिती आहे का तुम्हाला. ते सगळे वॉल्वो वगैरे. मग आपले डिवोटी कसे असायचे, बसलेले असायचे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. मग हरे कृष्ण पिक्चरचं गाणं तिथनं मागे चालू झालेलं असतं. मग आता तुम्ही तुमच्या तरुणाईमध्ये, ठीक आहे, जे तुम्ही ऐकलं असेल तुमच्या आवडत्या कलाकारांचं 1990ची गाणी. मग आमचे एक डिवोटी सांगत होते की ते ऐसे एक बार ट्रैवल कर रहे थे बस में,
जब कर रहे थे और बाद में गाना चालू हो गया, अरे बाप रे, गाना कितना अच्छा गाना आहे ना. मग ते गाण्यामध्येच अरे बोल चॅन्टिंग बाजूला राहून गेली. गाणं गाणं वाव, कॉलेज के दिन याद आ गए. तरी विचार करा, आजपासून 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी एवढी संधी नव्हती. जर तुम्ही ते तिथे गाणं ऐकलं असेल तर ते गाणं ऐकून संपून गेलं. आज जर तुम्ही ते गाणं ऐकलं, तुम्ही घरी आला, तुम्ही मोबाईलवरती लगेच ते गाणं लावू शकता. बरोबर आहे का नाही? म्हणजे जर जी वृत्ती असते आपली कुटुंब वाईट संस्काराची, ती जर जागृत झाली तर फार डेंजरस आहे. कारण त्याला आता इंधन पुरवण्याकरता फार भयानक मायाने आपल्याला डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आणून ठेवलेलं आहे. आपल्याला वाटतं की एवढी टेक्नॉलॉजी वाढली, सगळं भरपूर वाढलेलं आहे, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. काय व्यवस्थित झालेलं नाही. जेवढं आपण टेक्नॉलॉजी वापरतोय ना तेवढं डेंजर पण आहे त्याचं. मग काय, आता तुम्हाला जर गाणी ऐकायची तुम्ही लावू शकता, हरे कृष्ण. ना, लग्नाची गाणी लावा, हरे कृष्ण. काय लग्नाची फेमस गाणी माहिती का? लग्नाची काही फेमस गाणी असतात 4-5. ती गाणी ऐकली की असं वाटतं 1995-96 त्या काळामध्ये पोहोचलो आपण. तुम्ही ऐकत असाल ती लग्नामध्ये जाताना. पण दॅट्स हाऊ, त्याला म्हणतात कुटुंब. त्याला तुम्ही एवढी सांगत होते ऑफकोर्स की आपल्याला किती केअरफुल राहायला पाहिजे. इथे मग गाणं ऐकता मग ते कॉलेज, मग कॉलेजचे मित्र हे ते मग तो मित्राचा नंबर पण शोधून काढू आपण, मैत्रिणीचा नंबर शोधून काढू, कुठे आहेस, कशी आहेत, अरे ये भेटायला आपण, मग हरे कृष्ण. मग तो तुम्हाला घेऊन जाईल, तुमचा मैत्रीण जे असेल तुम्हाला घेऊन जाईल ते तिकडे, भक्तीमधनं पार दूर घेऊन जाईल. सो दॅट इज हाऊ. तर इथे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे आपण प्रभुपादांनी दिलेलं आहे. हां, तर अजामिलच्या केसमध्ये असं झालं होतं की एवढी जरी ट्रेनिंग असेल पण जर असाच संघ केला, परंतु पुन्हा मग त्याला सत्संग प्राप्त झाला. कोणाचा? विष्णू भक्तांचा, विष्णुदूतांचा. आणि सत्संगमध्ये पुन्हा तो काय झाला? शुद्ध झाला. पण त्याच्यामध्ये किती वेळ गेला विचार करा जरा. किती वेळ गेला, किती त्रास झाला, किती कष्ट, कुटुंबाला त्रास, सगळ्यांना त्रास. हरे कृष्ण. अजामिलने एवढा त्रास घेतला आपल्या शिकवण्याकरता कि देखो भाई, अगर आप सावधान नहीं रहेंगे असत्संग में क्या हो सकता है. 1 मिनट का असत्संग था वो, और हरे कृष्ण. दॅट्स यु नो. सो दॅट्स अ बीज आपल्या हृदयामध्ये पहिल्यापासून आहे. आणि ह्याला असं कधी समजू नये की आपल्या हृदयामध्ये बीज नाही आहे बीज. यु नो, ज्याप्रमाणे तुम्ही ते उपदेशामृतमध्ये ऐकलेलं आहे ना, उन्हाळ्यामध्ये जरी वणवा लागला तरी जमिनीच्या खाली गवत जे असतं ना, ते गवताचं जे मूळ आहे ते जिवंत असतं. तर उन्हाळ्यामध्ये वणवा लागून गेला, परंतु पावसाळा येताच मग एवढे कशा वनस्पती उगवतात पुन्हा, कारण मूळ खाली जिवंत आहे. हो, आणि मूळ एकदम जिवंत आहे. आपल्या हृदयामध्ये मूळ जिवंत आहे, अजून सुद्धा भरभरून जिवंत आहे. संधी प्राप्त होताच ते भरभराटीला येईल. ज्याप्रमाणे काही भक्त म्हणतात, अरे मैं इतना हंबल हूँ, मैं इतना नम्र हूँ. आणि मग त्याला जर थोडी जरी मॅनेजरियल पोझिशन भेटली, हरे कृष्ण, देखो क्या होता है फिर. उसका नम्रता, उसका ये किधर गायब हो जाएगा मालूम भी नहीं पडेगा. आय मीन टू से की ही टेंडन्सी आपल्यामध्ये असते प्रत्येकामध्ये. म्हणून आपण कधीही असा विचार करू नये की प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे, इट इज बेटर टू बी सेफ दॅन सॉरी. यु नो, असं विचार नाही, वस्तुस्थिती आहे की आपण शुद्ध नाही आहे अजून सुद्धा. आणि कधी आपण होऊ असा विचार करू नये ह्या जन्मामध्ये. आपल्याला भरपूर वेळ लागेल. हां, याचा अर्थ असा नाही की शुद्ध नाही होत आहे, मी होत आहे. पण संधी देऊ नये आपण मायाला. संधी दिली तर ते संधीचं सोनं करून घेईल. हरे कृष्ण. आणि आपण भक्तीपासून वंचित होऊन जाऊ. सो दॅट्स हाऊ. सो म्हणून इथे प्रभुपाद लिहितात पुढे, प्रभुपादने दिलं उदाहरण अजामिलचं, तुम्ही ते वाचू शकता नेक्स्ट ह्याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये. आणि नेक्स्ट पॅराग्राफमध्ये प्रभुपादने दिलेलं आहे, वैदिक कर्मकांडे करून, दान करून एखादा व्यक्ती पापकृत्याच्या फळापासून काही काळासाठी मुक्त होऊ शकतो, परंतु दुसऱ्या क्षणी ती अधिक पापकृत्यामध्ये गुंतली जाते. याचे उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती मैथुनाच्या अतिरेकामुळे गुप्त रोगांना बळी पडू शकते व त्यामुळे तिला अतिशय वेदनाकारक वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात आणि त्यानंतर ती काही काळासाठी रोगातून मुक्त होते. तथापि ती व्यक्ती आपल्या हृदयातून काम असण्याचे समूळ उच्चाटन करू शकत नसल्यामुळे पुन्हा गुप्त रोगाला बळी पडते.
वैद्यकीय उपचार गुप्त रोगांसारख्या क्लेशांपासून काही काळापुरती मुक्तता देऊ शकतात, परंतु जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला मैथून जीवनाचे गुणास्पद स्वरूप जाणून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येत नाही तोपर्यंत तिला अशा प्रकारच्या वारंवार येणाऱ्या क्लेशापासून वाचवणे अशक्यप्राय असते. इव्हन टू द एक्सटेंट प्रभुपाद म्हणतात की, एका लेक्चरमध्ये पुढे म्हणतात की लोक काय करतात, जेव्हा ते ग्लँड खराब होते ना, ते माकडांच्या ह्याच्यामधून ते काढतात ग्रंथी, आणि ते वापरून मग मैथून करतात, बिकॉज दॅट टेंडन्सी हॅज टू गो अवे, राईट. सो दॅट्स वाय भक्तीशिवाय आपलं कधी शुद्ध होऊ शकत नाही. शुद्ध भक्तीशिवाय आपले संस्कार शुद्ध होऊ शकत नाहीत. पुढे उदाहरण दिले हत्तीचं, ते भागवतमध्ये येते, ते पण तुम्ही उपदेशामृतमध्ये वाचलेलं आहे. कुंजर शौचवत, हत्ती कसा असतो, तो स्नान करतो पाण्यामध्ये मस्तपैकी, आणि पुन्हा बाहेरून काय करतो, हरे कृष्ण चिखलामध्ये जाऊन मागतो. त्याचं कामच ते असतं. पाण्यात आंघोळ करायची, चिखलात यायचं, चिखलात आंघोळ करायची, पाण्यात जायचं. कारण तो हत्ती आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे मी मनुष्य आहे, राईट. माझ्या जीवनाचं कर्तव्य लक्ष हे नाही की मी चिखलात माखेन, पुन्हा पाण्यात जाईन, पुन्हा चिखलात येईन, राईट. ऑफकोर्स पाण्यात जाऊन स्वच्छ करणं चांगलं आहे, परंतु कधी चिखलामध्ये आला आणि चिखलामध्ये फसून बसलात तर, हरे कृष्ण, चिखलामध्ये फसलात की फसलात, 100 वर्ष बाहेर निघणार नाही, राईट. सो लाईक दॅट, त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे मग आता ह्याला एक सुंदर आपण अजून एक प्रबोधन एक पुढे अँगल जोडलेला आहे. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये जर तुम्ही गेलात तर या संदर्भात श्रीमद भागवतम 4:22-39 आणखी एक प्रमाण प्रस्तुत करण्यात आले आहे. यामध्ये सनत कुमार असे म्हणतात, हे राजन, मनुष्याचा मिथ्या अहंकार अतिशय बलशाली असतो आणि तो त्याला जणू दोरखंडाने जखडून टाकावे याप्रमाणे या भौतिक जगामध्ये बांधून ठेवतो. बरोबर आहे. मग आता असा कधी कधी तुम्हाला प्रश्न पडेल, हा श्लोक आहे सुंदर, यद पाद पंकज पलाश विलाश भक्त्या कर्माशय उदगतितम संत्या तद्वन्न रिक्तमतयो. आपल्या मनातून वाईट गोष्टी काढून टाकणे हे तर नक्की आहे, करावंच लागेल आपल्याला. पण जोपर्यंत मनामध्ये चांगली गोष्ट भरत नाही तोपर्यंत मन रिकामा कसं राहू शकेल? तुम्ही जर चहा कॉफी सोडले तर तुम्हाला हर्बल टी द्यावी लागेल ना. त्याशिवाय तुम्ही कसं जगणार, राईट. जर तुम्ही कुल्लू मनाली किंवा कुठे, मला एवढंच माहिती आहेत, मी गेलो नाही पण नाव ऐकलेत फक्त. एवढंच हिल स्टेशन तुम्हाला, माथेरान. तुम्ही माथेरानला गेलात कधी? नाही गेलात? मी माथेरानला कधी गेलो का? कधीतरी गेलो होतो वाटतं एकदा. पण आता मी खोपोलीला जाताना मला दर आठवड्याला माथेरान येतं, पण कधी जात नाही तिकडे. इथे मध्ये येतं नेरळ जंक्शन, दर आठवड्याला येतं. विचार करणं किती विचित्र अवस्था असते. पहिले आपण असा विचार माथेरानला जायचा, आता मला नेहमी माथेरान येतं पण मी कधी जात नाही. राईट. हे जग असं विचित्र आहे. ज्या गोष्टीची आपण अभिलाषा करतो तेव्हा ती गोष्ट नसते, आणि जेव्हा ती गोष्ट असते तेव्हा आपण तिथे नसतो, म्हणजे तिथे आपलं मन लागत नाही, राईट. सो ऑफकोर्स, तर आपल्या मनाला आपण रिक्त ठेवू शकत नाही, काहीतरी भरावं लागेल ना मनामध्ये. म्हणून जोपर्यंत वासुदेव कथा, वासुदेवाचं स्मरण, नाव, त्याची भक्ती भरत नाही तोपर्यंत मन रिकामा राहू शकत नाही. आणि जे लोक या जगामध्ये फक्त निगेटिव्ह वाईट काढायचा प्रयत्न करतात पण चांगलं भरायचा प्रयत्न करत नाहीत, ते लोक आपल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण वाईट काढल्यावरती काहीतरी चांगलं पण द्यावं लागेल ना, रिप्लेसमेंट पाहिजे ना त्याला, राईट. सो दॅट्स प्रबोधन तिथे म्हटलेलं आहे. मग आता एवढं सगळं सांगितलं, तुम्हाला एक प्रश्न पडेल, विच इज प्रॅक्टिकल क्वेश्चन, की मग भक्तांना कधी कधी त्रास का होतो एवढा? तुम्ही एवढं म्हणताय की क्लेशाग्नी म्हणजे भगवंत आपल्या भक्तांचे क्लेश दूर करतात, बरोबर आहे. पण आम्ही बघतो या डिवोटीला कॅन्सर झाला, त्या डिवोटीचा ॲक्सिडेंट झाला, त्या डिवोटीचा प्रॉपर्टीमध्ये लॉस झाला, किंवा असं झालं नाही तसं झालं, अमकं तमकं वगैरे वगैरे वगैरे, राईट. आणि स्पेशली ठीक है साधक भक्तांचं तो ठीक है, क्योंकि साधक शुद्ध नहीं है अभी तक, तो उसको तकलीफ हो रहा है क्योंकि गलत कर रहा है कुछ तो. बट शुद्ध भक्तों को ऐसा क्यों होता है? जैसे आपले रिसेंटली काही संन्यासी भक्त जे आहेत ते जसं कदमकरण स्वामी महाराज, त्यांना कॅन्सर झाला होता, राईट. कॅन्सरमध्ये वारले ते. अजून बरेच भक्त ज्यांना काहीतरी ॲक्सिडेंटल काहीतरी झालं असेल, बऱ्याच गोष्टी. सो ॲक्च्युली प्रभुपाद म्हणतात की जे भक्त आहेत जेव्हा ते निष्ठेच्या अवस्थेला पोचतात ना, आपण अगोदर पण वाचलेलं आहे,
जेव्हा निष्ठेच्या स्टेजला तुम्ही पोहोचणार ना, तेव्हा तुमची या जगातील जे कष्ट आहेत ते संपून जातात. तेव्हा कष्ट राहतच नाही भक्तांच्या जीवनामध्ये, निष्ठेच्या अवस्थेमध्ये. राइट. पण तुम्ही म्हणाल की भाव और प्रेम के स्तर पे जाने वाले भक्तों के साथ भी हमने देखा है, उनको तकलीफ होती है. तर ॲक्च्युली सांगताना असं म्हटलं जातं की 2 प्रकारचे भक्त असतात. एक असतो शुद्ध भक्त, एक असतो प्रगत भक्त, म्हणजे तो शुद्ध होण्याच्या मार्गावरती आहे. दोघांना या जगामध्ये त्रास होतो, पण त्या दोघांच्या त्रासामध्ये फरक आहे. शुद्ध भक्तांना त्रास होतो किंवा त्यांना ॲपरेंटली त्रास दाखवला जातो जेणेकरून त्यांचं गुणगान केलं जावं, आणि जे शुद्ध नाही आहेत त्यांना त्रास दिला जातो जेणेकरून ते शुद्ध व्हावेत. हरे कृष्ण. जेणेकरून ते प्युरिफाय व्हावेत. कारण सांसारिक गोष्टींची जोपर्यंत त्याला जाळ पोचत नाही तोपर्यंत तो चटके बसत नाही, तोपर्यंत तिथनं पळत नाही तो. विचार करा ना, जर भगवंतांनी जर वेदना दिल्या नसत्या तर मनुष्य आपला हात आगीमध्ये जळून मेला असता ना. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही चटका बसतो तव्यावरती, भाकरी तुम्ही भाजत असाल घरी, चटका बसतो तो हात बाजूला घेता ना तुम्ही, कारण वेदनेचा सेन्सेशन दिलेला आहे. जर वेदना दिली नसती तर काय झालं असतं, तुमचा हात जळला असता तिथे. मग वेदना चांगल्या आहेत ना, चांगल्या नाही आहेत का? तुम्हाला ते गीतेमध्ये उदाहरण दिलं होतं मी. एक रोग असतो सीपा नावाचा, सीपा, कॉन्जेनायटल इनसेन्सिटिव्ह, पुढे विसरलो मी त्याचा फुल फॉर्म. कॉन्जेनायटल म्हणजे जन्मजात. काही अशी मुलं असतात ज्यांना लहानपणापासूनच वेदना कळत नाहीत. त्यांना किती मारलं किंवा लागलं तरी त्यांना वेदना होत नाहीत. त्यांच्यामध्ये डिफेक्ट असतो. हा एक रोग आहे सीपा म्हणून. ते एक डॉक्टर, एक कुटुंब होतं, त्यांची मुलगी होती, छोटीशी मुलगी. तर ती घरामध्ये बेडवरनं जरी खाली पडली तिला काय वाटायचंच नाही, कारण वेदनाच नाही व्हायच्या. मग खाली पडल्यावरती हाडबीड तुटतं नाही, किंवा ते चाकू घ्यायची, चाकूने हाताला खुपसायची, मारायची, काय व्हायचं नाही. किंवा दात आले तिला दाताने काय चावायची, तिला काय व्हायचंच नाही, कारण वेदनाच होत नाही. मग ते डॉक्टर त्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेले. म्हटले, अहो काही करा, हिला काहीतरी वेदना द्या, हिला वेदना होऊ द्या, कारण हिला जर वेदना झाला नाही तर ही जगणारच नाही, मरून जाईल अशीच ती. म्हणजे विचार करा, कोणी आयुष्यामध्ये वेदनेकरता प्रार्थना करतं का? हे आई वडील प्रार्थना करायचे देवाकडे, देवा हिला वेदना द्या. असं विचार नका करू की वेदना, जे दुःख जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्याकरता आपल्याला दिलं जातं. राईट. पण दुःखाने भक्त बनेल असं नाहीये. दुःखामध्ये मानसिकताही आपली कशी असावी आपल्याला शास्त्रामधून प्राप्त होतं, भक्तांकडून प्राप्त होतं. म्हणून जेव्हा शुद्ध भक्त असतात, हे उदाहरण तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. जसं काही जणू काही घरामध्ये सूनबाई असते आणि कोण असतं, तिला काय म्हणतात तुम्ही, ननद, आणि काय म्हणतात ते, काहीतरी म्हणतात, म्हणजे काय म्हणतात, आवाज येत तुमचा येत नाही. आवाज कमी केलाय का मी? आवाज बरोबर आहे. कोणाचाच आवाज येत नाही, असं कसं? माझा आवाज तुम्हाला येतोय का? हा, येते. काय म्हणतात, ननद? हा, ननद आणि बहिणी, भाऊजाई. हा, भाऊजाई. मग आता तुमच्या घरी समजा सुनबाई असेल, तिला जर तुम्हाला काय सांगायचं असेल तर तुम्ही काय करता? तुमच्या मुलीला ओरडता नाही? मुलगी जेवढी मोठी असेल छोटी असेल तिला ओरडता. ज्यांच्या घरी सुनबाई असेल त्यांच्या घरी, ठीक आहे. ज्यांच्या घरी नाहीये त्यांनी वाट बघा, जेव्हा येईल तेव्हा येईल. ट्रेनिंग करून घ्या आताच. तुम्ही ओरडताल, प्रभूजी लेकी बोले सुने लागे. हा, म्हणजे तुम्ही केलेलं एक्सपेरिमेंट केलेलं दिसतोय किंवा तुमच्यावरती एक्सपेरिमेंट झालेला दिसतोय. सासूबाई ओरडते, काय ग एवढं मीठ का टाकलं त्याच्यामध्ये? मुली म्हणते, काय तुम्हाला माहित नाही का, मी एवढंच टाकते मीठ. का तुला थोडी सांगते, तिला सांगते, तिला. ती आले ना नवीन हिरोईन. कारण आजकालच्या मुलींना जेवण बनवायला जमत नाही, माहिती का तुम्हाला? आजकालच्या मुलींना कपडे पण धुता येत नाही, कारण आजची जनरेशन वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून घरी आले. आणि कधी जर चुकून वॉशिंग मशीन बंद पडली घरी, किंवा ॲक्च्युली वॉशिंग मशीनमध्ये काही कपड्यांचे डाग जातात, तुला माहिती आहे का तुम्हाला?
मी आत्ता वापरायला चालू केले, मागच्या 20-25 वर्षानंतर आत्ता. मला वाटलं वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले सगळे एकदम धुवून एकदम स्वच्छ निघतात. ते बेसिक क्लिनिंग करते, पण काही जे दाग बसले असतात ते हाताने साफ करावे लागतात, खरडून खरडून. मग मला कळलं की शॉर्टकट नाही आयुष्यामध्ये. हरे कृष्ण. सो दॅट इज हाऊ शुद्ध भक्त जे आहेत ते मुलीप्रमाणे आहेत, आणि आपण काय आहोत? सुनाप्रमाणे आहोत. आपण सगळे सुनबाई आहोत. तर आपल्याला डायरेक्ट बोलायला चालत नाही ना. मग भगवंत काय करतात? शुद्ध भक्तांना काही वेदना देतात, अशा प्रकारची उदाहरणं घडवतात इतिहासामध्ये की ज्यांना बघून आपल्याला वाटतं की अरे वाह, भक्ती कर सकते हैं, इतना कष्ट होने के बाद भी उसने. जसं प्रभुपादांचं उदाहरण आहे. प्रभुपाद मृत्यूशय्येवरती असताना सुद्धा भागवतचा अनुवाद करत होते शेवटच्या क्षणी, आहे ना. आणि प्रभुपाद म्हटले, दिस इज द प्रूफ दॅट आय एम नॉट द बॉडी बट आय एम सोल. हे प्रमाण आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी सिद्ध केलेलं आहे. मी तुम्हाला बोललो ना एवढं आयुष्यभर, मी सिद्ध करून दाखवलं आज. हरे कृष्ण. म्हणून शुद्ध भक्तांना जे त्रास होतात ते त्यांच्या ग्लोरिफिकेशन करता किंवा गुणगान करता असतात, आणि जे आपल्याला त्रास होतात ते आपल्याला शुद्ध करण्याकरता होतात. राईट. सो दॅट्स हाऊ आपण या जगामध्ये होणाऱ्या कष्टांना बघितलं पाहिजे. अदरवाईज आपण नेहमी कंप्लेनिंग मोडमध्ये राहू. आणि भगवंत असं नाही की सगळे कष्ट आपले दूर करतील. हरे कृष्ण. हरी बोल प्रभूजी. बोला माताजी. हरी बोल. बोला बोला बोला. हा प्रभूजी, आता तुम्ही म्हटले की असं वेदना आपल्याला मिळतात असं आपल्या शुद्धीकरणासाठी, पण मग एखाद्या वेळेस समजा उदाहरणार्थ म्हणजे वेदना जर भरपूर राहिल्या, मग एखादा व्यक्ती म्हणजे त्या वेदनांचं सॉल्व्ह करण्यातच राहून जातो, मग तो त्याच्यामधून कसं बाहेर येतो असं? मग त्याला एकच उपाय आहे, सत्संग. सी असं भगवंत कधीही कुठलं तेवढ्या एरियामध्ये तो गुरफडत असतो असं अजून. हा बरोबर आहे. बाहेर निघण्याच्या ऐवजी तो त्यातच याच्यामध्येच पण जातो अजून. बरोबर आहे. तुम्ही परफेक्ट उदाहरण दिलं, आणि हे आपलं दैनंदिन जीवनाचं रोजचं उदाहरण आहे. मग ह्याला भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात? मच्चित्ता सर्व दुर्गाणी. 18.58 मध्ये मी आत्ताच वाचलं होतं ना काही दिवसापूर्वी. 18.58. मच्चित्ता सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी. तू जर माझं चिंतन केलंस, भगवंताने एकच आपल्याला उपदेश दिलेला आहे. मग आता समजा विचार करा की तुमच्या जीवनामध्ये भरपूर काय काही प्रॉब्लेम चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, कन्फ्युजन आहे. मग तुम्ही चॅन्टिंग सोडून द्याल का? पण तुम्ही म्हणत असेल काही लोक सोडून देतात. काही लोक सोडून देतात चॅन्टिंग. इथं असं बोलाय, मैं झेल नाही सकता, मैं चॅन्टिंग करूंगा अभी. अरे मूर्खा वेड्या, आत्ता तर आहे टाइम चॅन्टिंग करायचा. एवढे दिवस तू चॅन्टिंग करत होतास याच्याकरता, तो सगळा अभ्यास आता तुला कामाला आला पाहिजे. म्हणजे विचार करा, आपण आपल्या जीवनातील चांगल्या दिवसांमध्ये जर आपण चांगली चॅन्टिंग करत नाही ना, तर वाईट दिवसांमध्ये चांगली चॅन्टिंग होऊ शकत नाही, असंभव आहे. आणि वाईट दिवसांमध्ये जर चांगली चॅन्टिंग झाली तर ते चक्र पुन्हा चालू होतं आणि चांगल्या दिवसामध्ये चांगली चॅन्टिंग होते. हरे कृष्ण. इट्स अ इंटरडिपेंडंट सायकल. पण माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की काही होऊ दे जगामध्ये, किती कष्ट होऊ दे, आपण भगवंताचं स्मरण कशाला सोडायला पाहिजे? की भगवंताच्या कृपेने आपल्या समस्या सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. आपल्याला विश्वास नाही आहे का? जर आपल्याला एवढा विश्वास बसला नसेल तर आपण समजून घ्यावं की आपण भक्तीमध्ये प्रगती केली नाहीये. म्हणजे तुम्ही मला सांगा, काही होऊ दे, गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत की भगवंताच्या कंट्रोलमध्ये आहेत? सांगा मला. भगवंताच्या कंट्रोलमध्ये आहेत. नवीन सांगा. हो, हे आहे, तुम्हाला माहिती, हे पटलं ना? जर गोष्टी भगवंतांच्या नियंत्रणामध्ये असतील तर त्यांना तुम्ही शरण गेलं पाहिजे. ते बघतील ना कसं करायचं. तरी पण आपण सगळं काही करून सुद्धा आपण करते नाही होत ना. म्हणून मी तुम्हाला काही दिवसापूर्वी आय थिंक ते मी क्लिप बनवली होती, चिंता, चिंतन और चिंतन. सी, टेन्शन आल्यावरती आपण अननेसेसरी जास्त टेन्शन घेऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तुम्ही मला सांगा, अंधार अंधाराला दूर करू शकतो का? अंधार अंधाराला दूर करू शकतो? नाही करू शकत. अंधाराला दूर करण्याकरता प्रकाशच पाहिजे की नाही? मग टेन्शन म्हणजे काय? अंधार आहे. आणि टेन्शन मध्ये आणखीन टेन्शन घेणे, अनावश्यक विचार करणे, अनावश्यक चिंता करणे, हे काय? अजून एक अंधाराचं लक्षण आहे. सी, मी असं म्हणत नाही की तुम्हाला टेन्शन येणार नाही. डेफिनेटली टेन्शन येणारच ना.
जर आपल्यासोबत काय वाईट होत असेल किंवा आपल्या इच्छेच्या विरुद्ध झालं नाही किंवा आपल्याला दुःख होत असेल तर आपलं टेन्शन येणारच आहे. पण एवढं पण जाणून घ्यावं की टेन्शनने टेन्शन दूर होणार नाहीये राजा. टेन्शनमध्ये जर तू भगवानाचं नामस्मरण केलंस तर कदाचित तुझं टेन्शन म्हणजे जी मूळ समस्या ती दूर होणार नाही, पण त्या समस्येमध्ये तुला कसं टिकून राहावं हे तरी तुला कळेल ना. काही युद्ध अशी असतात ती जिंकायची नसतात आपल्याला. त्या युद्धामध्ये फक्त टिकून म्हणजे फक्त आपल्याला वाचून राहायचं असतं, जिवंत राहायचं असतं फक्त. तुम्ही जिवंत राहिलात ना आणि ज्या दिवशी ते युद्ध संपलं की तुम्ही आपलं चॅन्टिंग चांगल्या प्रकारे आणि चालू करू शकता. सगळे युद्ध जिंकायचे नसतात आयुष्यामध्ये. आपले सगळ्या लोकांना अशी सवय आहे की सगळे युद्ध जिंकले पाहिजे. आपण कशाला जिंकायला पाहिजे? तुम्ही फक्त जिवंत राहावा. कालांतराने ते युद्ध संपणार आहे, मग तुम्ही आपलं घर बांधा, पुढे चाला. तर टेन्शनने टेन्शन दूर होत नाही. टेन्शनमध्ये भगवंताचं नाम स्मरण. आणि हे डेफिनेटली बोलण्याकरता सोपं आहे. अशा प्रसंगांना मी पण सामना केलेला आहे आणि अशा प्रसंगामध्ये चॅन्टिंग एक्स्ट्रीमली डिफिकल्ट जाते, कठीण जाते. पण तरी सुद्धा आपल्याला एवढं माहित पाहिजे की चॅन्टिंग केली पाहिजे, कशी ना कशी तरी केली पाहिजे. भले तुम्ही 10 शिवाय देत राहा, तो असाच आहे आणि त्याने असंच केलं तसं केलं, पण चॅन्टिंग करत राहा. हरे कृष्णा त्याचं असं होतं तरी पण चॅन्टिंग करत राहावं. आता कधी होत असेल ना त्याचे किडे पडत त्याचे त्याला हे होत त्याला म्हणजे हरे कृष्ण 4 माळे झाल्या तरी पण चॅन्टिंग करत राहावं. अशी चॅन्टिंग करत 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 काय होते, शेवटी भगवंत बघतात ना. भगवंत बघतात की चॅन्टिंग करतोय यु नो. विश्वास म्हणजे काय, शेवटी आपल्या नियंत्रणामध्ये जे नाहीये ते आपल्या नियंत्रणामध्ये नाहीये, त्यांच्या नियंत्रणामध्ये नक्कीच आहे ना. समजा एखाद्याला भरपूर फायनान्शियल लॉस झाला असेल, त्याची प्रॉपर्टी नष्ट झाली असेल से फॉर एग्जाम्पल, मग तो म्हणेल कि अरे मैं चैंटिंग करता हूँ. तो चैंटिंग करने से हो सकता है कि उसको प्रॉपर्टी वापस ना मिले, लेकिन बिना प्रॉपर्टी के रहने की जीवन में एक त्याला काय म्हणतात ॲटिट्यूड किंवा एक विचार भगवंत त्याला देतील ना. जरुरी आहे का प्रॉपर्टी असणारी जगू शकतो तो. समजा एखादा व्यक्ती तुमच्या जीवनातला गेला असेल, क्यों गया, अरे क्यों टेंशन ले रहे हो यार. मिलाने वाले भगवान है, दूर लेके जाने वाले वही है. साथ में थे तो रहने को उन्होंने सिखाया, जब वो छोड़ के जाएगा तभी भी वही सिखाएंगे आपको कैसे रहना है. वैसे भी संसार में कोई परमानेंट रहने वाला है नहीं आपके साथ. हरे कृष्ण प्रभुजी. बोला माताजी. प्रभुजी, आपल्या प्रभुजींच्या हातातली ना 3-4 महिन्यापूर्वी अंगठी काढून घेतली, म्हणजे चोरांनी रस्त्यावर असं खोटं बोलून काहीतरी इमोशनल खोटं बोलले आणि दिली काढून. आम्ही लगेच विसरलो. किती तोळ्याची होती? 1 तोळ्याची. लगेच विसरलो. हरे कृष्ण. मग विसरला होता ना. आय मीन टू से की लक्षात ठेवा, आपलं सगळं जीवन आहे त्यांच्यावरती, भगवंतांवरती आधारित म्हणजे निर्भर आहे. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, हे सत्य आहे. आम्ही असं समजलो की मागच्या जन्मी त्याचं काहीतरी घेणं होतं आपल्याकडे, नेलं त्याने, नेलं. बरोबर आहे. बाकी लोकांनी जर तुमची अंगठी केली तर असा विचार करा, पण सोबत पोलीस कंप्लेंट पण करा. नाहीतर तुम्ही म्हणताल की अरे बापरे. म्हणजे ऑफकोर्स तुमच्यावरती आहे ते, आपला स्वभाव आणि आपली मानसिकतेवरती अवलंबून आहे. तर ऑफकोर्स हे सत्य आहे. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी पूर्वकारण असल्याशिवाय होत नाहीत त्या गोष्टी. तुमची आणि आमची भेटी पण पूर्वकर्मामुळेच आहे. बरोबर आहे. हरे कृष्ण. नाही प्रभूजी, काही गोष्टी अशा असतात की आपण विसरून जातो, पण त्याची छाप वगैरे छाप उमटून जाते. क्लिक करू. मग ठीक आहे ना माताजी, काय करणार, थोडा आपल्याला त्रास घ्यावा लागेल ना. आपण जर काही केलं असेल त्याचं बिल थोडं आपल्याला भरावं लागेल ना. कष्ट तर होणार नक्कीच, पण याचा अर्थ असा नाही की मी भक्ती सोडून दिली पाहिजे, असं नाही करायचं. राईट. भक्ती आपली टिकून ठेवायची, काहीही करून, किती पण काही होते आयुष्यामध्ये, उलतं परत होते. आपली चॅन्टिंग भक्तांचा संघ सुटला नाही पाहिजे, कितीही त्रास होते, काही होते. कारण शेवटी सगळ्या गोष्टी या अंतकाळी नष्ट होऊन जाणार आहेत. फक्त एकच गोष्ट आपल्यासोबत राहणार आहे, ती म्हणजे भक्ती आपली. ती कधीच जाऊ नये आपल्या हातातनं. भले घरदार जाईल, संपत्ती जाईल, सगळं काय जाईल, भक्तांचा संघ आणि भक्ती केली नाही पाहिजे. राईट. हरे कृष्ण. चॅन्टिंग करा.
अशा प्रकारे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ ओके. सो हे आपलं इथे पूर्ण झालं पहिला प्रसंग, दॅट इज क्लेशाग्नी. ठीक आहे. भौतिक दुःखातून मुक्तता आपल्याला प्राप्त होईल. आणि भौतिक दुःखातून मुक्तता ही आपल्या इच्छेप्रमाणे नाही किंवा आपल्या योजनेप्रमाणे नाही, भगवंतांच्या इच्छेप्रमाणे, भगवंतांच्या प्लॅनिंग प्रमाणे. भगवंतांना जसं दूर करायचं तसं दूर करतील. पण कसे दूर केलं तरी तुम्ही त्यांच्या संरक्षणामध्ये आहात एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. भगवंत आपल्या सोडून कधीच जात नाहीत. राईट. आपण जसं जसं शुद्ध भक्तांची वाणी घेऊ, शुद्ध होऊन जाऊ, तसं तसं आपल्याला ही चेतना प्राप्त होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे मग आता शुभदा. राईट. शुभदा टेंबुळकर. हरे कृष्ण. कृष्ण भावना शुभदायी आहे, शुभदा आहे. म्हणजे ही काय आहे, सर्वांच्या हितासाठी आहे. तर याचे 4 गुण आहेत, तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. 4 याचे क्वालिटीज आहेत शुभदाचे, 4 प्रॉपर्टीज आहेत. सर्वात पहिली आहे बेनिफिट्स एव्हरीवन. हे प्रभुपादांनी दिलेली व्याख्या, ही सगळ्यांना फायदा देते. नंबर 1 शुभदा म्हणजे शुभ गोष्टी काय असतात. दुसरी गोष्ट अट्रॅक्ट एव्हरीवन, सगळ्यांना आकर्षित करते. पहिली गोष्ट बेनिफिट्स एव्हरीवन, सगळ्यांना फायदा देते. दुसरी गोष्ट अट्रॅक्ट्स एव्हरीवन, सगळ्यांना आकर्षित करते. तिसरी गोष्ट प्रोड्युसेस गुड क्वालिटीज, ही चांगल्या गुणांना उत्पन्न करते. प्रोड्युसेस गुड क्वालिटीज, चांगल्या गुणांना उत्पन्न करते. आणि चौथा गुण आहे बेस्ट आउट सुपिरियर हॅपीनेस, म्हणजे उत्तम प्रकारचा आनंद प्राप्त करून देते. चौथी गोष्ट. ठीक आहे. असे 4 क्वालिटीज आहेत शुभदाचे. आणि प्रभुपाद सांगतात, हरे कृष्ण. प्रभूजी जरा पुन्हा रिपीट करणार का? हा, मला वाटलेलंच, करतो. पहिली गोष्ट आहे बेनिफिट्स एव्हरीवन, सगळ्यांना फायदा देते. दुसरी गोष्ट अट्रॅक्ट्स एव्हरीवन, सगळ्यांना आकर्षित करते. तिसरी गोष्ट प्रोड्युसेस गुड क्वालिटीज, चांगल्या गुणांना उत्पन्न करते. चौथी गोष्ट बेस्ट आउट सुपिरियर हॅपीनेस, उत्तम प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त करून देते. मग आता आता क्लेशाग्नी आणि शुभदा या दोघांमध्ये काय अंतर आहे. क्लेशाग्नी म्हणजे काय असतं, दुःखानं नष्ट करणे. बरोबर आहे. क्लेशाग्नी म्हणजे दुःखानं नष्ट करणे. आणि शुभदा म्हणजे ऍक्च्युली आनंद प्राप्त करून देणे. कसं आहे आता, सेफ उदाहरण बघा. आता समजा आपल्याला मलेरिया झालेला आहे. ठीक आहे. मलेरिया प्रत्येकाला झालेला आहे म्हणून हे उदाहरण सगळ्यांना समजणार आहे. असं कोणी आहे ज्याला मलेरिया आयुष्यामध्ये कधीच झाला नाही. सगळ्यांना झालेला आहे. मग तुम्हाला जेव्हा मलेरिया होता तेव्हा किती त्रास होतो नाही, कणत बसताय ना, आई ग आणि जेवण जात नाही, भूक लागत नाही. मलेरियाच्या गोळ्या डेंजर असतात, ते खाल्ले की भूकच लागत नाही, भूकच मरून जाते. मग आता जोपर्यंत मलेरिया आहे तोपर्यंत डोकेदुखी, उलट्या, ताप हा त्रास आहे. बरोबर आहे. हा त्रास जेव्हा नष्ट होतो औषधे घेऊन कालांतराने, 1 आठवड्याने 2 आठवड्याने, याला म्हणतात क्लेशाग्नी. पण समजा तुमचा मलेरिया नष्ट झालेला आहे. ठीक आहे. अहो पण नंतर तुम्हाला मलेरिया नष्ट झाल्याच्या 2 आठवड्यानंतर भूकच लागत नाही. हो हरे कृष्ण. मग कसं काय जीवनामध्ये आनंद येईल तुम्हाला. तुम्हाला भूकच लागत नाही किंवा काही खायला त्या चवच लागत नाही. तुम्हाला उदाहरण कळते काय आहे. अजून 5 मिनिटांमध्ये क्लास संपेल. उदाहरण कळलं का तुम्हाला काय म्हणतोय ते. एक आहे आजारातून मुक्त होणे, पण नुसतं आजारातून मुक्त होणे हे काही पूर्ण आरोग्याचं लक्षण नाहीये. आजारातून मुक्त होणे हे अर्धच काम झालेलं आहे. समजा मी एखाद्या आजारातनं मुक्त झालो, मलेरियातनं, पण मला नंतर भूकच लागत नाही. हो मला चवच लागत नाही अन्नामध्ये, तर मला कसं जगणार मी. राईट. म्हणून रिकव्हरी ऑफ द टेस्ट, रिकव्हरी व्हायला पाहिजे आपली पूर्ण. आणि असं नाही की मलेरियाचा आजार बरा झाला पण मी बिछाण्यावरती पडूनच आहे. का झालं होतं तुम्हाला ना, 2 आठवडे बिछाण्यावरती पडलो होतो ना, शक्तीच नाही चालायची. आता तर आजारातनं बरं झालं ना, नाही अजून पण येत नाहीये. मग असं होतं ना, मग तुम्हाला त्यात थोडा टाइम जावं लागतो.
अजून 1 आठवडा 2 आठवडा, मला तर आठवतं मी काही 1-2 वर्षापूर्वी मला मलेरिया झाला होता. त्यानंतर मला वाटतं जवळजवळ 6 महिने फक्त एवढंच खायचो मी, एवढंच. मी विचार करायचो यार अचानक कैसे हो गए, इथं कसं एवढंच भात थोडीशी भाजी आणि बस फिनिश. भूकच लागायची नाही 6 महिन्यापर्यंत. नंतर मग 6 महिन्यांनी थोडी वाढायला लागली. परत नंतर मग 6 महिन्यांनी काहीतरी दुसरा आजार झाला. परत भूक मेली. मी म्हटलं मरू दे भूकला आता. आता परत 2 दिवसापूर्वी 2 दिवस झाले आजारी पडलो होतो थोडंसं, एकदाच वॉमिटिंग जुलाब सगळं. मग 2 दिवस मॉर्निंग प्रोग्रामला आलो, 2 दिवसांनी गायब. मग तुम्ही म्हणत असेल प्रभूजी येतात गायब होतात, कुठे जातात कळत नाही. आणि मध्ये त्या नवीन मोबाईलमध्ये आला तो वाजलाच नाही. ते सेटिंग कळली नाही मला अजूनपर्यंत काय झालेलं आहे. मग सकाळी 6:30ला उठलो, म्हटलं अरे झूम सेशन चालूच नाही केलं. मग कसं असतं की आजारातनं आपण जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत ही अर्धी स्टेज झाली. मुक्त झाल्यावरती आपली टेस्ट परत येणे, रिवाईव्ह होणे आणि आपल्याला एकदम हेल्दी वाटणे आणि आपण फिरणे मोकळे असं एकदम फ्रेश वाटणे, त्याला म्हणतात शुभदा. म्हणून भक्तीमध्ये बघा अनर्थ निवृत्ती होणे अर्धी स्टेज आहे. हो, अनर्थ संपले माझे. अरे पण आता तुला मग अनर्थ कचरा गेला, पण चांगल्या गोष्टीमध्ये रुची उत्पन्न झाली का तुला? चॅन्टिंग करायला आवडतं का? भगवंताचं दर्शन घ्यायला आवडतं का? भक्तांची सेवा करायला आवडतं का? हे जर उत्पन्न झालं नाहीये तर आपण अर्ध्याच अवस्थेमध्ये आहोत. आणि अशा अवस्थेमध्ये भक्तीमध्ये प्रगती होत नाही. मग काय होतं की मग असं बसून बसून काय, आता अनर्थ तर गेले, मग आता काय करायचं बसून? मग आता रिकाम टेकडं मन जा असेल ते पुन्हा रिकाम टेकडं मन पुन्हा अनर्थाकडे जाईल. बॅक टू ते म्हणतात ना एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, राईट? रिकामा मन हे शैतानाचं घर. सो दॅट्स सो प्रॉब्लेम. ती व्याख्या दिलेली आहे की शुभदा आणि क्लेशाग्नीमध्ये काय अंतर आहे. हे अंतर आहे की क्लेशाग्नी कष्ट दूर करते, परंतु शुभदा आपल्याला भक्तीमध्ये आनंद प्राप्त करून देते. त्याशिवाय संपूर्ण आरोग्य आपल्याला प्राप्त होत नाही. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया आज. याच्यावरतीच थोडी एनर्जी कमी आहे आज माझी, पण रिकव्हरी झाली नाही अजून व्यवस्थित. तर आपण कंटिन्यू करूया याला शुक्रवारी आणि आपण पुढे बघूया प्रभुपादांच्या तात्पर्यातून. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भक्ती रसामृत सिंधू की जय. अच्छा, तुमची संडेला एक्झाम तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे ना? होय 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 माहिती आहे ना, बरोबर. शुभांगी वगैरे काय SGR शुभांगी SRG शुभांगी राऊत गोरे, सकाळी त्यांचं येतं झूम वरती SRG. ठीक आहे. रविवारी आपण दुपारी एक्झाम घेऊया. तुमच्या रेकॉर्डिंग थोडेसे राहिले ते तुम्हाला देईन मी, मग नंतर बघा तुम्ही कधी ऐकताय किंवा नंतर ऐकताय वाटेवर. हरे कृष्ण. किती वाजता? फार मोठा प्रश्न विचारला तुम्ही. नाही, आपली एक्झाम ही जनरली 2 वाजता होते ना, दुपारी 2 ते 5 स्टँडर्ड टाइम. 2 ते 5 होतं बरोबर. तुमची झोपायची जी वेळ आहे त्या झोपायच्या वेळेमध्ये होणार एक्झाम, बरोबर संडेला. ठीक आहे, चालेल. दुसऱ्या एका ग्रुपची पण एक्झाम त्या दिवशीच आहे. तर त्या झूम मध्ये एवढे लोक अडतील का नाही मला पण माहित नाही. बघूया. म्हणजे अडतील म्हणजे त्या झूमची कॅपॅसिटी असते 100, 200, 150 बघायला लागेल मला. तुमच्यात लोक असतील एक 60-70 लोक असतील, त्यांचे पण 100च्या आसपास आहेत. बघूया. दोघांची मिक्स ठेवली एक्झाम एकदाच, म्हणजे माझी एनर्जी वाचेल. ठीक आहे, बघूया आपण. या मग तुम्ही संडेला आपण करूया. श्रील प्रभुपाद की जय. कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूचे दंडवत. हरे कृष्ण. प्रभूचे दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रणाम.